हॅलो गाईज, तर काल मी गेली होती साताऱ्याला. आमचं थोडं काम होतं तिकडे, त्याच्यामुळे आम्ही तिकडे गेलो होतो. थोड्या वेळाने आम्हाला भूक लागली म्हणून नाश्ता करायला आम्ही ते हॉटेलमध्ये गेलो. तिथे आम्ही मिसळपाव आणि कांदेपोहे घेतले. त्याच्यानंतर मग आम्ही महाबळेश्वरमध्ये पोहोचलो. तिकडे इतकी थंडी होती की मला झोप लागली. झोपून उठले तर बघते तर आम्ही तोपर्यंत साताऱ्यामध्ये पोहोचलो होतो. फटाफट गाडीतून उतरून मग आम्ही गेलो काकींच्या घरी. काकींनी मस्त इडली सांबार केलं होतं. इतकी भूक लागली होती की फटाफट इडली सांबार आम्ही संपवलं. आमचं काम झालं. त्याच्यानंतर मग आम्ही निघालो परत आणि तिकडे साताऱ्याला गेलो आणि कंदी पेढे खाल्ले नाही असं होणारच नाही. काकीने आम्हाला मस्त कंदी पेढे घेऊन दिले होते आणि गाडीतच संपवले सगळे. त्यानंतर मग आम्ही गेलो धावजी पाटीलांच्या देवस्थानाचे. ते मस्त त्यांचं दर्शन वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो. आम्हाला जायचं होतं नंतर मांढर देवीला. अर्ध्या एक तासातच आम्ही तिथे पोहोचलो. तिथे गेल्यानंतर देवीला ओटीचं सामान घेतलं, ओटी वगैरे घेतली आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळे निघालो वरती मंदिराकडे. तिकडे इतका मस्त थंड वारा सुटत होता. थोड्याच वेळात मग आम्ही वरती मंदिरात पोहोचलो. तिथे काही फारशी इतकी गर्दी नव्हती. इतका वारा होता की सगळं ओटीतलं सामान माझं उडायला लागलं होतं. थोड्याच वेळात मग आम्ही पोहोचलो मंदिरात. तिथे पण लाईन होती थोडी. नंतर मग आतमध्ये मंदिरात गेलो, देवीचं फटाफट दर्शन घेतलं. त्यानंतर मग मंदिराच्या बाहेर पडलो, थोडेसे फोटोज क्लिक केले आणि आम्ही नंतर गेलो हॉटेल मानसला आमची पेटपूजा करायला. आतमध्ये गेलो. सगळ्यांना इतकी भूक लागली होती की जास्त वेळ न घालवता लगेच मग स्टार्टरमध्ये आम्ही मागवलं चिकन अळणी सूप आणि मग चिकन लॉलीपॉप. त्याच्यानंतर मग मस्त ओजी चिकन थाळी घेतली. त्यानंतर थोड्या वेळाने मस्त चहा आणि बनमस्का घेतला आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो आमच्या घरी जायला. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय.